6 फेब्रुवारीला आहे औदुंबर पंचमी। या दिवशी औदुंबर झाडाची पूजा केली जाते। औदुंबर म्हणजे उंबर। उंबराच्या झाडाची या दिवशी पूजा केली जाते कारण हे झाड श्री दत्तात्रय गुरु आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे निवासस्थान मानले जाते। गुरुकृपा, इच्छापूर्ती, दारिद्र्य निवारण, संतती सुख, आर्थिक स्थैर्य यासाठी ही पूजा विशेष फलदायी मानली गेली। म्हणून औदुंबर पंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी हे आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्याआधी औदुंबर पंचमीचं महत्त्व जाणून घेऊया। औदुंबराचं झाड हे दत्तगुरूंचं प्रतीक आहे आणि नृसिंहवाडीतील औदुंबर तीर्थ हे प्रसिद्ध आहे। औदुंबर पंचमीच्या दिवशी गुरुचरित्रातील अध्याय वाचन केल्यानं आणि दत्तात्रेयांची सेवा केल्यानं आयुष्य सुखर होतं असं मानले जातं। आता औदुंबराची पूजा कशी करावी किंवा औदुंबर पंचमीच्या दिवशी आपण कोणती पूजा करावी, तर या पूजेसाठी लागणारं साहित्य बघूया। घरच्या घरी शक्यतो औदुंबर झाडाचे 5 ते 7 ताजी पानं घ्यावीत। लाल किंवा पिवळा कापड घ्यावा। हळद, कुंकू, अक्षता, तांदूळ, फुलं, धूप, अगरबत्ती, कापूर घ्यावा। तुपाचा दिवा घ्यावा। साखर, दूध साखर, पंचामृत, फळं, खडीसाखर किंवा मिठाई घ्यावी। पाणी, गंगाजल, पान सुपारी, नारळ घ्यावं। श्री दत्तगुरूंचा फोटो किंवा नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असावी। तांदूळ किंवा एखादी धान्य घ्यावं। आता ही पूजा कशी करावी, तर यासाठी सकाळी स्नान करावं, तयारी करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, पूजेची जागा स्वच्छ करावी। आपल्याकडे औदुंबराचं झाड असेल तर उत्तम, त्या झाडाखाली आपण पूजा करू शकता किंवा घरातच दत्तगुरूंच्या फोटो समोर आपण पूजा करावी। लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे। त्यानंतर संकल्प करावा। हातात पाणी आणि अक्षता घेऊन मी गुरुकृपेसाठी औदुंबर वृक्षाचं पूजन करतो असं म्हणत दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा। डोळे बंद करून दत्तगुरूंचं स्मरण करावं। यावेळी ओम नमो भगवते दत्तात्रेयाय किंवा ओम दत्तगुरुवे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा। त्यानंतर ओम औदुंबर वृक्षाय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, आवाह्यामी असं आवाहन करावं। पाद्यपूजन करून अर्घ्य द्यावं आणि आचमन करावं। झाडाच्या मुळाशी किंवा फोटो समोर पाणी घालून हळद कुंकू लावावं। तांदूळ व्हावेत, फुलं व्हावेत, धूप लावावा, तुपाचा दिवा प्रज्वलित करावा, फळे, साखर, पंचामृत दाखवावं आणि म्हणावं ओम औदुंबराय नमः नैवेद्यम समर्पयामी। अशी पंचोपचार किंवा षोडशोपचारे पूजा करावी। पान, सुपारी, नारळ दाखवावं, कापूर किंवा दिव्याची आरती ओवाळावी आणि यावेळी दत्तात्रेयांची प्रसिद्ध आरती म्हणावी। या दिवशी आपण विशेष उपाय करू शकता, तो म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून तो 24 तास जळत ठेवावा किंवा संध्याकाळी आरतीपर्यंत तरी हा दिवा जळत असायला पाहिजे। याही व्यतिरिक्त घरातच आपण पूजन करत असाल तरी 24 तास आपण तुपाचा